नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। NHM रत्नागिरी भरती 2026 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। NHM रत्नागिरी अंतर्गत भरती निघालेली आहे। 2026 ही भरती आहे। 10 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। आरोग्य विभागाअंतर्गत ही भरती आहे। मुलाखतीद्वारे इथे भरती होणार आहे। कुठल्याही प्रकारची इथे एक्झाम होणार नाहीये। नोकरीचे ठिकाण कुठे आहे? रत्नागिरी आहे। ओपन कॅटेगरीसाठी 150 रुपये आणि बॅकवर्डसाठी इथे 100 रुपये अर्ज फी लागणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण माहिती सविस्तर इथे पाहूया। महाराष्ट्रात आरोग्य विभाग भरती निघालेली आहे। 2026 ही भरती आहे। पदाचे नाव आहे हॉस्पिटल स्टाफ, डॉक्टर, नर्स या पदासाठी इथे भरती निघालेली आहे। 10 जागांसाठी इथे भरती होणार आहे। 6 जानेवारी पासून इथे अर्ज भरवायला सुरुवात झालेली आहे। 16 जानेवारीपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। ओपन कॅटेगरीसाठी 150 रुपये आणि बॅकवर्डसाठी इथे 100 रुपये अर्ज फी असणार आहे। त्यानंतर खुला प्रवर्गासाठी 38 वर्षे वयोमर्यादा लागणार आहे। राखीव प्रवर्गासाठी कमाल 43 वर्षापर्यंत इथे वयोमर्यादा लागणार आहे। 18,000 ते 32,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण रत्नागिरी आहे। त्यानंतर बघा, अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। आणि नोकरी चा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, ऑफलाईन तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे। MBBS NM हे शैक्षणिक पात्रता तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशनमध्ये सविस्तर जागा कुठल्या पदासाठी आहेत आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही सुद्धा माहिती मी देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान जाहिरात अंतर्गत ही भरती निघालेली आहे। जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी रत्नागिरी अंतर्गत भरती निघालेली आहे। ही निव्वळ करार तत्वावर किंवा कंत्राटी स्वरूपाची ही भरती आहे। आणि खालील पदासाठी इथे भरती निघालेली आहे। कुठल्या कुठल्या पदासाठी इथे भरती आहे बघा। पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर MBBS, मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स लागणार आहे। एक जागा आहे। ओपनसाठी ती जागा आहे। 30,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। पब्लिक हेल्थ मॅनेजर यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक जागा आहे। MBBS ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्समध्ये तुमचं जर एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यामध्ये B फार्मा, नर्सिंग, बेसिक BHMS असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता ओपन, आणि तुम्हाला 32,000 सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर ANM यांच्यासाठी ANM 2 जागा आहेत। SCBC साठी एक आणि ओपनसाठी एक, 18,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा, ही संकेतस्थळ तुम्हाला इथे दिलेली आहे। या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती चेक करू शकता। अर्जाची कुठलीही माहिती असेल तर त्या वेबसाईटवरती कळेल किंवा पत्रव्यवहार केला जाणार नाही असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। स्वातंत्र्य कुठलाही पत्रव्यवहार केला जाणार नाही। सूचना तुम्हाला इथे दिलेली आहे। ही निवड कंत्राटी स्वरूपाची पदे आहे। 11 महिने 29 दिवसाकरिता ही भरती असणार आहे। अटी शर्ती तुम्हाला इथे दिलेल्या आहेत। तसेच 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरावर ही संपूर्ण तुम्हाला जे नियम आहेत, अटी आहेत, ते जर मान्य असेल तरच तुम्ही इथे अर्ज करा। आणि ते बॉन्डवर सुद्धा तुम्हाला लिहून घेतलं जाणार आहे। म्हणजे अनुभवाचे कागदपत्र जोडायचे आहेत। न जोडल्यास तुमचा अनुभव इथे ग्राह्य धरला जाणार नाही। वयोमर्यादा तुम्हाला इथे सांगितलेली आहे। कमीत कमी 38 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला इथे संपूर्ण नियम अटी दिलेले आहेत, ते तुम्ही स्वतः वाचू शकता। त्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कुठली कुठली लागणार आहेत, शैक्षणिक अर्हतेचे संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला तिथे लावायचे। सेमिस्टर पॅटर्न असेल तर त्याचे संपूर्ण मार्क्स लिस्ट तुम्हाला तिथे लावायचे। शाळा सोडल्याचा दाखला लावायचा आहे। अनुभव असेल तर त्याचे सुद्धा डॉक्युमेंट्स इथे लावायचे। रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र याचे सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लावायचे। अर्ज करण्याची पद्धत सुद्धा तुम्हाला इथे दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। बघा, अर्ज सुद्धा तुम्हाला इथे करायचा आहे। खुला प्रवर्गासाठी 150 रुपये इथे अर्ज फी राहणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये अर्ज फी राहणार आहे। आणि तुम्हाला अर्ज फी कशा पद्धतीने भरायची आहे, मला इथे कुठल्या
DD काढायची संपूर्ण माहिती दिलेली आहे. यावरती तुम्ही DD भरू शकता. पूर्ण माहिती दिलेली आहे आणि जी पावती आहे ती ऑनलाईन तुम्हाला म्हणजे जेव्हा फॉर्म भरताय त्याच्यासोबत जोडायची आहे आणि तो ऑफलाईनसुद्धा फॉर्म सबमिट तुम्हाला इथे करायचा आहे. 16/1/2026 पर्यंत इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे. बघा, तुमचं जर एज्युकेशन कंप्लीट नसेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकत नाही आहे. नमुन्यात नसलेल्या योग्य प्रकारे केलेला अर्ज म्हणजे तुम्हाला जसा अर्जाचा नमुना सांगितलेला आहे त्याच नमुन्यामध्ये अर्ज करायचा आहे. मजकूर चुकीचा किंवा खाडाखोड सापडली तर ते अर्जसुद्धा ग्राह्य धरले जाणार नाहीत असं सुद्धा तुम्हाला इथे माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर अर्जाचा नमुना दिलेला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत ही भरती होणार आहे. तुम्हाला इथे फोटो चिटकवायचा विषय तुम्ही इथे लिहू शकता. संपूर्ण नाव, आडनाव, संपूर्ण पत्रव्यवहाराचा पत्ता तुम्हाला इथे टाकायचा, दूरध्वनी क्रमांक, ईमेल ID, जन्मतारीख तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर अर्जातील कर्तव्याचे वय तुम्हाला इथे टाकायचं आहे. जात, प्रवर्ग तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इथे संपूर्ण तुमची संपूर्ण माहिती टाकायची आहे. शैक्षणिक अर्हता बघा, तुमचं शिक्षण कितीपर्यंत झालेलं आहे, 10वी 12वी, डिग्री, ग्रॅज्युएट तुम्ही इथे सगळं टाकू शकता. त्यानंतर तुम्ही कुठल्या मंडळातून परीक्षा पास आहात ते टाकायचा, उत्तीर्ण वर्ष, कुठल्या भाषेमध्ये तुम्ही एज्युकेशन घेतलेलं आहे आणि टक्केवारी, ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. अनुभवसुद्धा तुम्हाला इथे एक्सपिरियन्स कधीपासून कधीपर्यंत कुठल्या संस्थेमध्ये, ही संपूर्ण माहिती इथे भरायची आहे. त्यानंतर अर्जासोबत कुठले डॉक्युमेंट्स तुम्ही जोडलेले आहेत ती सुद्धा माहिती इथे भरा. त्यानंतर प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, इथे स्वाक्षरी आणि हे करू शकता. हा अर्ज तुम्हाला स्पीड पोस्ट किंवा स्वतः जाऊन तिथं अर्ज करायचा आहे, टपालाने किंवा प्रत्यक्ष तालुक्या. बघा, तुम्हाला कुठं द्यायचा हा अर्ज, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती चिपळूण कार्यालय यांच्याकडे सादर करायचा आहे. बघा, स्वतः जायचं आहे किंवा स्पीड पोस्टाने तुम्ही इथे अर्ज करू शकता. ही संपूर्ण माहिती होती आणि जो मी आता अर्जाचा नमुना तुम्हाला संपूर्ण सविस्तर सांगितलेला आहे तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. त्यामध्ये संपूर्ण माहिती फिलअप करायची आहे, डॉक्युमेंट जोडायचे आहेत आणि शुल्क म्हणजे परीक्षा शुल्कसुद्धा तुम्हाला भरायची आहे, जी दिलेली आहे ती भरून तुम्ही इथे अर्ज हा टपालाने किंवा स्वतः जाऊन सबमिट करू शकता. अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.